मित्रांनो नमस्कार. तुम्हाला तुमच्या शेतामध्ये बोर घ्यायचा असेल किंवा विहीर खोदायची असेल आणि तुम्हाला समजत नाही की बोर कुठे घ्यावा किंवा विहीर कुठे खोदावी, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आणि बरेच जण नवीन घर बांधताना त्यांना बोर घ्यावा लागतो. तर अशा वेळी जमिनीतलं पाणी शोधण्यासाठी खास आपण आता हा व्हिडिओ बनवत आहोत. मी सध्या बारामती येथे आलेलो आहे आणि आपल्यासोबत पानडे आहेत. विशेष म्हणजे मित्रांनो ते प्रशिक्षित आहेत. म्हणजे कुठलंही असं जसं अंधश्रद्धेनुसार ते पाणी शोधत नाही, तर शास्त्रीय आधारानुसार ते पाणी शोधतात. तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करू आणि तुम्हाला जर पुढचा जर खर्च वाचवायचा असेल, तर या माध्यमातून तुम्ही पाणी शोधणं का गरजेचं आहे, ते सुद्धा आपण जाणून घेऊ. दादा नमस्कार, आपलं स्वागत आहे. नमस्कार. आपला परिचय द्या. माझं नाव अक्षय जगताप. मी बारामती येथून आहे आणि मी गेले 4 वर्ष पानाडी म्हणून कार्यरत आहे आणि या मशीनच्या माध्यमातनं मिजू डिटेक्टर या मशीनच्या माध्यमातनं मी गेले महाराष्ट्रभर 4 वर्षे फिरत आहे. पाण्याने बरंच आपण ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा बघतो. बरं. यामध्ये सत्यता काय आहे? म्हणजे खरंच पाणी शोधलं जातं का? जमिनीमध्ये कुठे पाणी किती आहे, हे कसं शोधलं जातं? आता बऱ्याच ठिकाणी जमिनीमध्ये पाणी शोधण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जातो. ज्यामध्ये आपण नारळाचं एक गणित आहे, जे रॉड आहेत, लोखंडी रॉड किंवा कोण पायाळू असतं, तर त्या पद्धतीने सुद्धा पाणी पाहण्याची परंपरा आपल्याकडं पद्धत आहे. परंतु आता जी माझ्याकडे मशीन आपण पाहत आहात, मिजू डिटेक्टर टेक्नॉलॉजी आहे जपानची. त्याच्या माध्यमातून आपण पाणी पाहतो आणि ही टेक्नॉलॉजी अत्यंत प्रगत आहे आणि याच्यामधून जो बोर पॉइंट आपण शोधणार आहे त्याचा फायदा नक्की आणि 100% शेतकऱ्यांना होणारच आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय सध्या मी. आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर कॉल येत आहेत शेतकऱ्यांचे. आता त्यामधून कॉल आल्यानंतर आपण शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहीर पॉइंट पाहण्यासाठी किंवा बोर पॉइंट पाहण्यासाठी जातो. त्यावेळेस त्यांचं क्षेत्र जे 5 एकर पर्यंत 1 पॉइंट या पद्धतीत पाणी पाहतो आपण आणि ते क्षेत्र पूर्ण स्कॅन केलं जातं. त्याच्यामधून स्कॅनरमधून आपल्याला काय कळतं की पाण्याचा सोर्स कुठं आहे ते. तुमच्या क्षेत्रामध्ये किंवा शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये शेतामध्ये पाण्याचा सोर्स कुठं आहे हे आपल्याला कळतं. त्याच्यामधून आपण दुसरी पद्धत अशी आहे की ज्या ठिकाणी सोर्स आहे, ज्या दिशेला त्या शेतामध्ये सोर्स आहे, त्या दिशेला आपल्याला तो बोर पॉइंट डिटेक्ट करायचा आहे. तो बोर पॉइंट डिटेक्ट करत असताना आपण या मशीनच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी फिरून आपल्याला किती डिरेक्शन देत आहेत आणि मशीन किती आपल्याला पाण्याचा सोर्स दाखवते, या पद्धतीने बघूनच आपण 100% यशस्वी असा बोर पॉइंट आणि विहीर पॉइंट शेतकऱ्याला देतो. याचा संपूर्ण शेतकऱ्यांना फायदा आणि फायदाच होतोय. आता पहा, संपूर्ण महाराष्ट्रभर जाताना आम्हाला शेतकऱ्यांकडनं आर्थिक बाबीचं लक्षात घेऊनच ही फी ठरवलेली आहे. आता फी ठरवत असताना संपूर्ण महाराष्ट्रभर माझी फी आहे 5,000 रुपये प्रत्येकी बोर पॉइंट. त्याच्यामध्ये विहीर पॉइंट जर करायचे असेल तर 7,000 रुपये फी आहे. मित्रांनो, याच्यामध्ये डिफरन्स का? तर बोर पॉइंटसाठी लागणारा वेळ आणि विहीर पॉइंट काढण्यासाठी लागणारा वेळ हा अत्यंत वेगवेगळा आहे. विहीर पॉइंटसाठी साधारणतः 3 तास लागतात, 2.5 तास लागतात. त्याच्यामुळे ही फी वेगवेगळी आहे आणि ही फी घेत असताना शेतकऱ्यांचे महाराष्ट्रभर फोन येत आहेत आणि माझ्यापासून म्हणजे बारामतीपासून जे अंतर जर खूप लांब असेल एखाद्या शेतकऱ्याचं, तर 5,000 व्यतिरिक्त इथं अतिरिक्त जी फी आहे ती नगण्य असेल, ती जास्तीची फी नसेल. फक्त पेट्रोल डिझेल इतकीच फी आम्ही घेणार आहोत एक पॉइंट असेल तर, आणि अन्यत्र इतर जास्तीचे पॉइंट असतील तर 5,000 रुपये पर पॉइंट असेच आपल्याला फी आकारली जाईल. एक वैयक्तिक प्रश्न असा आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स म्हणजे आता बाजूनं नदी वाहते, त्या ठिकाणी बोर घेणं गरजेचं असतोच का? कारण तिथे जमिनीत पाणीच असणार असं शेतकरी गृहीत धरतात. आणि दुसरं, ज्या ठिकाणी बिलकुल कोरडवाहू म्हणजे डोंगर, दऱ्या वगैरे तिथे शेती आहे, तिथे पाणीच नाही लागू शकत. अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावं? म्हणजे तिथे पाणी आहे, नदी वाहते, तिथे बोर अशा पद्धतीनं तपासणं गरजेचं आहे का? किंवा जिथे पाणी नाही तिथे सुद्धा तपासणं गरजेचं आहे? काही उपयोग होऊ शकतो का? येस येस, नक्कीच. आता काय झालंय, गेल्या 4 वर्षापासून पाहतोय नदीच्या शेजारी किंवा एखादा तलाव धरण असेल त्याच्या शेजारी सुद्धा पाणी पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण की भूगर्भामध्ये प्रत्येक सेकंदाला हालचाली होत असतात आणि त्या हालचालीमधून पाण्याचा मार्ग हा बदलला जातो आणि मार्ग बदलत असताना अतिशय आपण म्हणतो की धरण शेजारी आणि बोर पॉइंट आपल्याला लगेच घ्यायचा आहे आणि कुठंतरी आपण घेतो एखादा शेतकरी आणि तो 1,00,000 रुपये किंवा 80,000 रुपयाला नुकसान होते शेतकऱ्याची. तर ते होऊ नये यासाठी या मिजू डिटेक्टरने
पहिल्यांदा आपण त्या बोर पॉईंटची खात्री केली पाहिजे आणि तो बोर पॉईंटची खात्री केल्यानंतरच आपण त्या धरण क्षेत्राशेजारी किंवा एखाद्या नदी शेजारी हा बोर पॉईंट घेतला पाहिजे. असं नाहीये की धरण आहे, शेत नदी आहे किंवा एखादा तलाव आहे तर 100% आपल्याला पाणी इकडं लागणारच. परंतु या मशीनच्या माध्यमातून पाहिल्यानंतर आपल्याला कळू शकेल की तो सोर्स पाण्याचा कुठे आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा असा सर तुमचा प्रश्न होता की खडकाळ भागात आपण हे मशीनच्या माध्यमातून काम पाहतो का? तर होय, खडकाळ भागात सुद्धा मशीनच्या माध्यमातून मी वैयक्तिक बोर दिलेले आहेत आणि विहीर पॉईंट दिलेले आहेत. त्या योग्यरित्या अजून देखील चालू आहेत आणि या मशीनच्या माध्यमातून जिवंत झरे आपल्याला मिळत आहेत. याचा फायदा नक्की शेतकऱ्यांना होतो. तर आता माझा पत्ता आहे बारामती आणि माझा मोबाईल नंबर आहे 9561896269. यावर कॉल करा. नक्की आपली सेवा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, या माध्यमातून तुम्ही मोठा खर्च वाचू शकता. कारण आता तुम्ही समोर हे मशीन बघितलं असेल, या माध्यमातूनच ते जमिनीत पाणी तपासतात आणि कुठे पाणी लागणार आहे, कुठे पाण्याचे सोर्स आहेत, हे सर्व जे पॉईंट आहेत ते तपासून देतात. आणि याचमुळे बरेच जण आज ते चांगल्या पद्धतीनं शेतामध्ये काम करतायत, त्यांचं चांगलं पीक बहरतंय आणि त्यांचा जो खर्च आहे तो सुद्धा खूप मोठा वाचलेला आहे. तर तुम्हाला सुद्धा जर याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल, समोर नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करा. धन्यवाद.